अंजली 6व्यांदा गरोदर होती। तिची सोनोग्राफी झाली आणि निदान झालं। तिच्या पोटात मुलगा आहे। ती खूप आनंदात होती। मुलगा झाल्यानंतर सरळ ऑपरेशन करायचं तिच्या नवऱ्याने तिला वादा केला होता। तेव्हा ती सोनोग्राफीला तयार झाली। आई, तिच्या पोटात मुलगा आहे। आता तिची खूप चांगल्यापणे काळजी घे बरं का। सोनोग्राफीचा रिपोर्ट आलाय। आपला वंश वाढतोय तिच्या पोटात। आता व्यवस्थित काळजी घे, तो आपल्या आईला सांगत होता। अरे राजा, मी तिची काळजी घेणार आहे। मला माहिती आहे की तिच्या पोटात मुलगा आहे, तोच तर आपला वंश आहे। तू जरा पण काळजी करू नकोस, आईने त्याला सांगितले। अंजलीला 2 मुली होत्या। त्यानंतर तिची सोनोग्राफी करायला सुरुवात झाली। मुलगी असेल तर लगेच अबॉर्शन करायचे। ती वैतागली होती। तिने 2दा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण सासूने वाचवलं। ती लोक तिला कोणाशी भेटायला देत नव्हते, माहेरला पाठवत नव्हते। त्या आजारी आहे, नाहीतर आम्हाला गावाला जायचं असे बहाणे करायचे। ती पण चूप राहायची। आता तिचे सगळे लाड पुरवले जात होते। ती पण मनामध्ये खूप खुश होती। मला मुलगा होणार आहे, आता माझ्या दुःखाचा अंत होणार आहे। देवा, तुझी मी खूप आभारी आहे, ती रोज प्रार्थना करायची। एक दिवस ती घरात एकटी होती। तिच्या मुली शाळेत गेल्या होत्या। सासू पण कुठेतरी गेली। नवरा कामाला गेला होता। अचानक तिला एक हाक ऐकू आली, आई, ए आई। ती इकडे तिकडे बघत होती। परत तिला आवाज आला, आई, अगं घाबरू नकोस, मी तुझ्या पोटातून बोलतोय। तिने अलगद पोटाला हात लावला। आतमध्ये बाळ हलत होतं। ए आई, कशाला घाबरतेस ग? मी तुझा मुलगा बोलतोय, मला तुझ्याशी बोलायचं आहे। तर अजिबात घाबरू नकोस। तिला गर्भाशयामध्ये हालचाल जाणवली। तू खरंच बोलतोस का रे बाळा? तिने प्रश्न केला। ती जास्त घाबरली होती। हो ग आई, मी खरंच बोलतोय, तुला भास होत नाही, लक्षात ठेव। बोल ना बाळा, तुला काय बोलायचं? ती म्हणाली, आई, मी आहे तर मुलगा, पण माझ्यात त्या 3 ज्योती पण आहेत, ज्यांना तू अबॉर्शन करून मारलं। त्यामुळे मी धड मुलगा पण नाही आणि मुलगी पण नाही। त्याचा आवाज आला, ए बाळा, काय? त्यात तू माझ्या 3 बहिणींना मारून टाकलं? त्या शरीराने तर मेल्या, पण त्यांचा आत्मा तिथे तडफडतोय। जेव्हा माझा जन्म झाला, त्या तिघींनी माझ्या शरीरामध्ये प्रवेश केला। आई, त्या माझ्यासोबत येणार आहेत। त्यामुळे मी दिसायला मुलगा असेल, पण वागायला? अरे बाबा, हे तू काय बोलतोस? तू असं असला तर ते तर तुला घरातून काढून टाकतील, त्या छक्क्या लोकांच्या स्वाधीन करतील। असं नको करू रे। आई रडायला लागली। अगं आई, त्यांना हे कळणार नाही, कारण मी मुलासारखाच वागणार, पण मोठा झालो की त्यांना सरप्राईज देणार, तो म्हणत होता। ती तर खूप घाबरली होती। आई, हे कोणाला सांगू नकोस, तर तुझ्या मनात ठेव, तुझ्यावर झालेल्या अत्याचाराचा बदला मी घेणार। तू मला अडवू नकोस। तिला आवाज आला, ए आई, कशाला घाबरतेस ग? आता मी कायम तुझ्या सोबतच असणार, फक्त माझी काळजी घे। तुझ्यावर झालेल्या एक अत्याचाराचा बदला घेणार, माझ्या बहिणींचा बदला घेणार, कोणाला नाही सोडणार। मी घाबरत नाही बाळा, फक्त तुझीच काळजी वाटते। त्यांनी तुला काय केलं तर मी जगू शकणार नाही। यावेळेस माझी सहनशक्ती संपली आहे। तुला जिवंत ठेवायला मी काही पण करू शकते, आई बोलत होती। तुला काही करण्याची गरज नाही। आता मस्त खा, पी आणि आराम कर। मी आहे तुझ्यासाठी। माझ्या गोडगोड आईसाठी परत आवाज आला। तिला असं वाटत होतं की ती स्वप्न बघत आहे, पण ते खरं होतं। त्यानंतर ती निवांत झोपली। आता तिची सासू तिची खूप काळजी घ्यायची, वेळेवर जेवण आणि औषध द्यायची। तिला जास्त काम देत नव्हती, ती जास्त आराम करायची। त्यावेळेस असं घडत होतं, जे तिची 2 बाळत पण झाली तरी घडलं नव्हतं। पोटात मुलगी असल्यामुळे त्यांनी तिला खूप त्रास दिला होता। पहिलं तिच्या नवऱ्याला हे सगळं माहीत नव्हतं। सोनोग्राफी काय असते, अबॉर्शन कसं करायचं। त्याची एक मैत्रीण नर्स होती, तिने त्याला सगळं समजावून सांगितले। तेव्हा ती 3ऱ्यांदा गरोदर राहिली, तर त्याने तिचं अबॉर्शन करून घेतलं। त्यानंतर अजून 2 वेळा तिचं अबॉर्शन केलं होतं। त्यामुळे ती खूप कमजोर झाली होती। आई, मला भेंडी खायची आहे, आजीला बनवायला सांग ना। पोटातून आवाज यायचा। ती लगेच घाबरून जायची। कधी चिकन पाहिजे, कधी मटण पाहिजे, कधी फक्त डाळ भात, सगळे लाड पुरवून घ्यायचा। तिची सासू तिने सांगितलेली प्रत्येक गोष्ट तिला बनवून द्यायची। आता 6वा महिना चालू झाला। बाळाची हालचाल जास्त वाढली। तिला भास व्हायचा की पोटात एक नाही तर 3-4 बाळ आहेत, ते खूप मस्ती करतात। ती परेशान व्हायची, तिला पोटात दुखायचं। आई ग, माझे पोट लय दुखतंय, ती अशी म्हणाली की सगळे शांत बसायचे। आता तिचा नवरा तिला रोज गार्डनमध्ये घेऊन जायचा। ती पूर्ण गार्डनला राऊंड मारायची। तमली की खुर्चीवर येऊन बसायची। तिथे कधी भेळ तर कधी पाणीपुरी खायची। तिचा आवडता छंद होता लहान मुलांना खेळताना बघणे। तिचा नवरा
कधी मुलींना घेऊन गार्डनमध्ये येत नव्हता। त्यावेळेस त्या घरात अभ्यास करायच्या। मोठी नैना 3रीला होती, छोटी राधा 1लीला होती। त्या खूप शांत राहायच्या, आजीला आणि बापाला खूप घाबरायच्या। आजी नैनाकडून खूप काम करून घ्यायची। अंजली जर काही बोलली तर म्हणायची, पुरीच्या जातीला काम शिकून ठेवावी, जरा मोठी झाली तर तुलाच मदत करेल, नवऱ्याच्या घरी गेली तर तुझं नाव काढीन। तिला तिच्या मुलींना शिकून मोठं बनवायचं होतं। त्या स्वतःच्या पायावर उभे राहिल्या पाहिजे होत्या। जी गोष्ट ती करू शकली नाही ते तिच्या मुलींनी करावे असा तिचा हट्ट होता। सासूच्या ध्यानात एकच, पोरींना शिकून काय करायचं, उगाच पैसे वाया जातील, शेवटी नवऱ्याच्या घरी जाणार आहेत, सासू म्हणायची। ती एकटी असली की पोटातून आवाज यायचा, अगं आई तू कशाला काळजी करते, मला जन्म तर घेऊ दे, सगळं बदलून जाणार आहे, माझ्या ताई लोकांना मी सांभाळणार, त्यांना शिकवणार, तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल। आई म्हणायची, तू झाल्याबरोबर मोठा होणार का, उलट त्याच तुला सांभाळणार, एवढासा छोटूला बाळ तू काय काय करशील, वेडा कुठला, गप बस, ती रागवायची। त्याला खूप हसायला यायचं। असेच दिवस चालले होते, सगळे वाट बघत होते। 8 महिने संपले, 9वा महिना लागला। एक रात्री अंजलीच्या पोटात दुखायला लागलं। नवऱ्याने लगेच हॉस्पिटलमध्ये फोन केला आणि ॲम्ब्युलन्स घेऊन आले। नॉर्मल डिलिव्हरी झाली। डॉक्टरांनी सांगितलं मुलगा झालाय। तसेच आजीने बापाने मिठाई मागून वाटली। सगळ्या नर्स लोकांना, आया लोकांना पैसे वाटले। त्यांच्या वंशाचा दिवा जन्माला आला होता। ती खूप कमजोर होती, त्यामुळे डिलिव्हरी झाल्याबरोबर बेहोश झाली। 2 तास होऊन गेले तरी शुद्धीवर येत नव्हती। तिला 1 बॉटल रक्त चढवत होते। ते बाळपण झोपलं होतं, अजिबात रडत नव्हतं। अचानक बाळ रडायला लागलं। तो आवाज तिच्या कानात गेला, तशी ती शुद्धीवर आली। डॉक्टरांनी तिला तपासलं आणि नंतर बाळाला तिच्या जवळ दिलं। ती त्याच्याकडे बघत होती, ते गालात हसत होतं। तिने त्याला छातीशी लावलं, दूध प्यायला लागलं। दूध पिऊन पोट भरल्यावर तो परत झोपून गेला। तिला नीट बसायला येत नव्हतं। नवरा तिच्या जवळ आला, काय ग, लय दुखतंय का तुला, भूक लागली असेल ना, हे घे बिस्किट आणि चहा, जरा बरं वाटेल तुला। आणि तिला बिस्किट आणि गरम चहा दिला। खाऊन झाल्यावर ती परत झोपली। बाळ दर 2 तासाला उठायचं। तो रडला की तिला जाग यायची। तिच्या सासूने तिच्यासाठी बोंबलाचं कालवण आणि भाकरी आणल्या। तिने 1 भाकर कालवणात चुरून खाल्ली। जेवण पोटात गेल्यावर तिला जरा बरं वाटलं। आत्या पोरी कुठे आहेत, त्या नाही आल्या मला बघायला, सासूला विचारले। अगं कुठे त्यांना नाचवत आणायचं, उद्या तुला सुट्टी देणार आहेत डॉक्टर, नंतर घरीच येशील ना, तेव्हा तर बघशील ना त्या पोरी, सासू म्हणाली। ती काहीच बोलली नाही। संध्याकाळी नवरा आला तेव्हा तिने विचारलं, उद्या मला सुट्टी देणार आहेत का, मला इकडे पाठवा ना, 2-4 महिने तिकडेच राहून येते, त्यांना पण बरं वाटेल। ती हळूच म्हणाली, बघतो विचारून आईला। तो म्हणाला। त्याने तिच्यासाठी भाकरी आणि कालवण आणलं होतं। ते देऊन तो बाहेर निघून गेला। आज तिची आई आणि बहीण तिला भेटायला आली। आईने बाळासाठी कपडे घेतले होते, लहान मुलांची गादी आणली होती, त्याच्यासोबतच मच्छरदाणी पण होती। तिची आई तिच्या गळ्यात पडून खूप रडली, कारण ती 1 वर्षानंतर तिला बघत होती। ते तिला घरी पाठवायचे नाही। कशी होती माझी पोर, फुलासारखी, यांनी पोरं पैदा करून माझ्या पोरीची वाट लावली। तिची आई दुःख व्यक्त करत होती। नशीब त्यावेळेस तिथे नवरा आणि सासू नव्हती, नाहीतर खूप झगडा झाला असता। तिने आईला सांगितलं की उद्या मला सुट्टी देणार आहेत, मी यांना बोलली आहे सासूला विचारायला। ती हो बोलली तर तू मला घ्यायला येशील ना, तिच्या आईने मान हलवली। थोड्या वेळाने तिची आई निघून गेली। तिची बहीण तिच्याकडे थांबली। ती बाळाला खेळवत होती। तायडे, हा किती लहान आहे ग, बघ ना कसा लाल लाल दिसतो, नाक एकदम तुझ्यासारखंच आहे, तू आमच्या सोबत नक्कीच घरी चल, की बहिणीला सांगत होती। त्या रात्री तिची बहीणच तिच्याकडे थांबली, सासू वगैरे कोणी आलं नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी सासू आली। काय ग, तुला माहेरला का जायचं, मी काय तुझं लक्ष ठेवणार नाही, एवढे दिवस आई आली होती का तुला बघायला, काही जाण्याची गरज नाही, सासू नाक फुगवून बोलली। ती जोरात बोलली म्हणून नर्सने तिला ओरडलं, म्हणून ती गप्प बसली। तिने पण विषय वाढवला नाही। अहो सासूबाई, तुम्हीच मला माहेराला पाठवत नव्हते, आईला कशाला बोलता, मी माहेरला जाणार आहे, 1 वर्षाने येणार, बाळ जरा मोठं झालं की, तुम्हाला जर आठवण येत असेल तर तुम्ही यायचं भेटायला, जास्त दूर थोडी आहे माझं गाव, ती म्हणाली। तर सासूने नाक मुरडले। नवऱ्याने तिला परवानगी दिली होती, त्यामुळे ती माहेरला आली। आता तिला जरा आराम भेटत होता। तिच्या घरी गेली असती तर सासूने ताने देऊन तिला कामाला लावलं असतं,
आता निवांत होती. ती बाळाकडे बघायची तर बाळ खूप हसत होतं, जणू तिच्या भोळेपणाला चिडवत होतं. ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांनी तिला ते सांगितलं होतं. तेव्हा ती त्याच्या पाया पडायला लागली आणि म्हणाली, प्लीज घरात इतर कोणालाही सांगू नका, नाहीतर ते बाळाला मारून टाकतील. मी त्याला कोणाला देऊ शकत नाही, म्हणून तुम्ही हे सत्य कोणाला बोलू नका. डॉक्टरांनी तिचं ऐकलं आणि ती माहेराला आली. ती 15 दिवसाच्या विजिटला गेली असता तिने डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर, हा माझा मुलगा होऊ शकत नाही का? अशी काय कमी आहे त्याच्यात? ती विचारत होती. अहो मॅडम, जेव्हा हा मोठा होईल तेव्हा आपल्याला सगळं कळेल. तोपर्यंत धीर धरा, आपण काहीतरी उपाय करूया, डॉक्टर म्हणाले. ती औषध घेऊन घरी आली. तिने ती गोष्ट तिच्या आईकडून लपवली होती. फक्त ती एकटी होती, तिला सगळं माहीत होतं. आता तिचा नवरा नेहमी यायचा, बाळाला भेटून तिला खर्चाला पैसे द्यायचा, ती पण त्याला मान द्यायची. असे 6 महिने झाले. सासू एवढी रागावली होती की बारस करून गेली आणि परत कधी तिला बघायला आली नाही. ती आता सासरी जाण्याचा विचार करत होती. आई, मी जाते घरी, या दोघींना आता तूच बघ, त्यांना इकडेच शाळेत टाकते, म्हणजे सासू यांना मारणार नाही. तू सांभाळशील ना? आई आणि बहीण हो म्हणाल्या. नवरा घ्यायला आल्यावर ती मुलींना इकडेच ठेवूया म्हणाली. तर नको, चल घेऊन, कशाला मामीला त्रास. आता आई काय करणार नाही, तू काळजी करू नकोस. तो मुलींना पण सोबत घेऊन आला. सासूला कामापासून फुरसत भेटली तर ती खुश झाली. आता ती सुनेला जास्त काही बोलत नव्हती. नेहमी नातूमध्ये बिझी राहायचं आणि घरातलं वातावरण बदलून गेलं होतं. घरातली किरकिर थांबली होती, पण आईच्या मनात भीती कायम होती. मुलाचं रहस्य कळलं तर आपलं काय होईल? ती आता पैसे जमवायला लागली. ती घरात शिवणकाम करायची आणि पैसे जमवायची. जर उद्या घरातून काढलं तर जगायला पैसा लागेल. असे वर्षानुवर्षे निघून गेले. मुलगा 10वीला पोचला. दोघा बहिणींचं लग्न झालं. आता तोच उरला होता. आई, तुला बोलून पण तू ऐकत नाही. तू काळजी करू नको. आता या लोकांचा वंश बुडवायचा आहे. किती सतवलं तुला, फक्त सहन करत होती. त्यांच्यासोबत मिळून तू पण पाप करत होती. नवरा सोडेल, कुठे जाऊ, काय करू, म्हणजे घरात राहण्यासाठी, जेवण भेटण्यासाठी तू घर सोडत नव्हती. अगं आई, जरी मुली असत्या तर त्यांनी तुला टाकून दिलं नसतं. पहिल्या वेळेस जर प्रतीक केला असता तर किती जीव वाचले असते, पण तू केला नाही. तो आईशी बोलत होता. आई गप ऐकत होती. तो तर खरंच सांगत होता. काय उत्तर देणार त्याला? फक्त रडत होती. चल आता डोळे पुस, तो म्हणाला. आई आता भानावर आली. त्याला कॉलेजला जायचं होतं ना. ती डब्बा भरायला किचनमध्ये गेली. याची 12वी झाली, डिप्लोमा झाला आणि त्याला सरकारी नोकरी लागली. 1 वर्षानंतर आजी बोलायला लागली की याचं लग्न करूया. आता तर आई जास्त टेन्शनमध्ये आली. 101 पुरी दाखवल्या, पण त्याला एक पण पसंत पडली नाही. पसंत करून काय करणार? तो अशा मुलीचा शोध घेत होता जी त्याच्यासारखीच असायला हवी. काही वेळ शोधल्यानंतर त्याला रूपा भेटली. गोरी गुमटी, लांब केस, दिसायला एकदम नक्षत्रासारखी पोर. फक्त पाळी येत नव्हती. मस्त धूमधडाक्यात तिचं वय झालं होतं. मरायच्या अगोदर आजीला हे कळायला पाहिजे असे त्याचे मत झाले. पण आई मना करत होती. कशाला मरणाऱ्या माणसाला टेन्शन द्यायचं? आई, तिला पण कळू दे ना, कुठली गोष्ट कुठे फेडायला लागते. ती निसर्गाचा नियम विसरली होती. त्याच निसर्गाने तिला कसलं गिफ्ट दिलं ती तरी कळू दे ना. मला आजीला आणि बाबाला दोघांना सांगायचं आहे की करणीची फळं मिळतात. तो हट्ट करत होता. पुढे आई काय बोलणार? आजीला ती गोष्ट कळली आणि ती उठून बसली. अरे देवा, मला माफ कर. माझ्या चुकीची सजा मुलांना कशाला? मला द्यायची होती. मला दिली असती तरी चालली असती. आजी बोलत होती. बाबा तर बिचारे चूप बसले होते. अरे बाबांनी ही गोष्ट बाहेर सांगू नका. पूर्ण समाजाला कळलं तर सगळे आपल्याला नाव ठेवतील. एखादं मूल दत्तक घ्या म्हणजे टेन्शन राहणार नाही. आजीचे आजारपण या बातमीने पळून गेले होते. तिला घरी आणलं होतं. हा निसर्गाचा न्याय तिने मंजूर केला. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.